कशी वाटली? छान वाटते ना सजावट? इको फ्रेंडली सजावट आहे ही. तुम्हाला माहिती आहे आपण जे नारळ वापरतो त्या नारळांचं करतो का? फेकून देतो. पण त्याच इथे त्याची नवनिर्मिती केलेली आहे लॅम्प बनवून. किती सुंदर लॅम्प दिसतात. ह्याच्या वरती जी आहे ती पण त्यांनी दोरी घेतलेली आहे. आपण जो सुंभ म्हणतो तर ती सुंभ त्यांनी घेतलेला आहे आणि पाठी पण त्याच्या नारळाच्याच करवंट्यांचा वापर करून त्यांनी ती सजावट केलेली आहे. इथे तुम्ही पाहत तर बाजूला हे झाप आहे आणि झापापासूनच एक वेगळी कलाकृती केलेली आहे. या भाताच्या लोंब्या ओळखता का तुम्ही सगळेजण? या भाताच्या लोंब्या आहेत आणि त्याचं पण किती सुंदर छान त्यांनी सजावट केली आहे बघा. तर अशा प्रकारची ही सजावट आहे. रेवदंड्यापासून अगदी जवळ त्यांचं गाव आहे थेरोंडा इथे. आणि थेरोंड्यामध्ये हे जे दोन कलाकार आहेत आपले त्यांची निसर्गाशी अगदी जवळीक आहे. निसर्गाची ओढ आहे आणि निसर्गातूनच ज्या गोष्टी मिळतात त्यांच्यापासून पराग पाटील आणि केतन पाटील यांनी ही उत्तम कलाकृती आपल्या समोर सादर केलेली आहे. तर कशी वाटली ही इको फ्रेंडली सजावट? आवडली ना? तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि तुम्हाला ही जर कलाकृती आवडली असेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो वन्स अगेन, वी केअरिंग चित्रा, शेअरिंग हॅपीनेस. स्वानंद इन्वेस्टर.